करणारं नाव म्हणजे पराग. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील. सलामीची जोडी साईड स्ट्रायकरची विशाल आणि गजेश. पहिला चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. वन बाउन्स. चेंडू जातोय सीमारे के बार. 4 धावा. चांगली सुरुवात साईड स्ट्रायकरची. पहिल्या चेंडूवरती येतोय 4 धावा. ऋषिकेश मोकाशी तिकडे लॉंग ऑनच्या दिशेने तैनात, परंतु बरेच धावून गेले, परंतु चौकार काय रोखू शकले नाही. 2 बाउन्स चौकार पहिल्या चेंडूवरती येत आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतायत फलंदाज विशाल घाडगे. बढ़िया गेंद बैट की एज लग की गई है. लेग गली की क्षेत्र में 1 रन नहीं रोक पाएंगे. अगर वो बैट का एज लगता तो बहुत ही नजदीकी मामला होता वहां पे बल्लेबाज के लिए. 1 रन यहां पे पूरा. स्कोर जा पहुंचा है 2 गेंदे और 5 रन. फुलटॉस गेंद अच्छी तरीके से समाचार पूरा किया उस गेंद का. 2 रन के लिए स्कोर जा पहुंचा है अभी 7 रनों पर. आखिरी मैच ग्रुप राउंड्स में. इस मैच के बाद ग्रुप बी का चित्र क्लियर हो जाएगा कि कौन टॉपर है, कौन 2 पे है, 3 और 4 पे कौन है. बॉल बॉयज लेग साइड में जो भी है प्लीज गेंद अंदर फेंक दिए जल्द से जल्द. तीन गेंदे और स्कोर जा पहुंचा है 7 रनों पर. बड़ी शुरुआत है यहां पे की है साइड स्ट्राइकर्स के दोनों बल्लेबाजों ने, विशाल और गजेश. स्ट्राइक एंड पे अब गए हैं गजेश. बढ़िया गेंद अपर रेंज लग के गई है मिड ऑन की तरफ और ये कैच ड्रॉप. और कैच ड्रॉप हुआ भी किसका? गजेश का, जो पिछले वीसीएल सीजन में बेस्ट बैट्समैन थे और अब इस सीरीज में भी बढ़िया बल्लेबाजी करके आ चुके हैं इस पोजीशन में. और उसका कैच छोड़ना मतलब आत्महत्या करने जैसा. प्रतीक बहुत ही खराब वहां पे फील्डिंग. अच्छा कैच था वहां पे, बहुत समय था उनके पास. गेंद के नीचे आ गए थे, कवर किया था गेंद को. आखिरी मोमेंट जहां पे बॉल हाथ में कलेक्ट करना था, हाथ को लग के बॉल छिटक गई और कैच ड्रॉप. बढ़िया गेंद, अच्छी गेंद, कट करने की कोशिश. 5 गेंदे 8 रन. पावर प्ले का पहला ओवर. एक आखिरी गेंद आनी शेष. पराग की राइट आर्म राउंड द विकेट. अच्छा कवर ड्राइव. सिर्फ 1 रन मिलेगा उस कवर ड्राइव पर. इस 1 रन के साथ पावर प्ले का पहला ओवर समाप्त और स्कोर जा पहुंचा है बिना किसी विकेट के पतन के बाद 9 रन. डीजे धन्यवाद डीजे. पहली गेंद पर 4 रन आने के बाद बाकी के 5 गेंद अच्छी तरीके से यहां पे खेला. सिर्फ 9 रन पे रोक लिया उस पावर प्ले को. और अब दूसरी ओवर का जिम्मा लेके आए हैं करण, KK11 के चॉइस प्लेयर. स्ट्राइक एंड पे है विशाल.
एक चॉइस प्लेयर दूसरे चॉइस प्लेयर को गेंदबाजी कर रहे हैं। राइट आर्म अराउंड विकेट गेंदबाजी करिए, पहली गेंद स्लिप की तरफ और एक कैच ड्रॉप। दोनों बल्लेबाज पहले में बैठ के आराम कर सकते थे, लेकिन फील्डिंग खराब, दोनों भी बल्लेबाजों को मौका दिया गया है और अब इस मौके का कैसा फायदा उठाएंगे दोनों भी बल्लेबाज, महंगा साबित होते कि नहीं ये दोनों कैच ड्रॉप आउट। अमर स्लिप के पोजीशन में, अच्छा इजी कैच था, वहां पे ड्रॉप हो गया। अगली गेंद करण की, विशाल को, और देख लीजिए कैच ड्रॉप और उसके बाद 2 रन। ये दोनों बल्लेबाज बहुत ही खतरनाक, बहुत ही हार्ड हिटिंग बैट्समैन, आक्रामक बैट्समैन, और उन दोनों को मौका दिया तब आपको पछताना तो जरूर पड़ेगा। और अगली गेंद पर जले पे नमक, 2 रन आते हुए। करण की अगली गेंद, स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर। कॅच जर पकडली असती तर चित्र वेगळं असतं, नाही पकडली तर चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे। लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 धावा फटकावल्यात त्या विशाल यांनी आणि धावसंख्या नेली आहे 13 धावांवरती। अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक, म्हणजे 9 चेंडूंमध्ये 13 धावा आतापर्यंत जमा केल्या त्या साई स्ट्रायकरच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजाने। दोन्ही सलामीच्या फलंदाज बाद झाले असते, परंतु जीवदान दोघांना, जीवदानाचा फायदा उचलत आणखीन एक 2चा शॉट, धावसंख्या जाते 15 वरती। विशाल आतापर्यंत 6 चेंडू खेळलाय आणि त्या 6 चेंडू मध्ये 12 धावा फटकावल्यात। फटकावला नाही म्हणता येणार, कुठल्यात। काहीतरी वेगळं आता करावं लागेल करण यांना, कारण 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात। फुल टॉस टाकला चेंडू, यॉर्कर लेंथचा चेंडू स्वीप केलाय तो, स्क्वेअर लेग अंपाच्या डोक्यावरून झाडा लागून चेंडू आतच राहतोय। 1 धाव फक्त मिळेल, धावसंख्या झाले 16 धावा, बिनगडीवाज 16 धावा। अजूनही 2 शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे। फुल टॉस चेंडू, चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी। षटक संपलेला आहे, धावसंख्या झाले 18 धावा। महाग पडले ते दोन्ही कॅच ड्रॉप आउट। डीजे डीजे संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत KK11 संघाकडून मिहीर। 2 षटकाखेरीस धावसंख्या झाले बिनगडी बाद 18 धावा। मला वाटतं फलंदाजाला बॅटची गरज आहे बहुतेक।
मिहीर यांचा पुढील चेंडू. सुरेख असा चेंडू खेळून काढलाय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावांसाठी धावसंख्या जाते 20 वरती. चांगली सुरुवातीला षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत आणि आता त्या 2 कॅच ज्या ड्रॉप झाल्या होत्या खूपच खळत असतील KK11 या संघाला, कारण या दोन्ही फलंदाजाने चांगल्या रन रेटने चांगल्या स्पीडने धावा आता जमा करतायत. पुढील चेंडू मिहीर यांचा राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत विशाल घाडगे यांना. करण राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेखाचा फटका, चेंडू जातोय स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून. 2 धावांसाठी धावसंख्या होते 22 धावा. पहिल्याच 2 चेंडूंवरती 4 धावा येत आहेत मिहीर यांच्या आणि चांगल्या पद्धतीने ही ओपनिंग पार्टनरशिप आतापर्यंत झाले. 2 कॅच ड्रॉप तर झाले होते आणि त्याचा फायदा पूर्ण उचलत हे दोन्ही फलंदाज मोठी धावसंख्येकडे अग्रेसर होताना आपल्याला दिसत आहेत. पुन्हा बॅट साईड लागून जातोय गली रिजन मध्ये. 1 धाव धावून पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड. दुसरा धावाचा प्रयत्न नाही. एका धावेने धावसंख्या जाते 23 धावांवरती. मिहीर यांचा पुढील चेंडू. गजेश आणि हा फटका जातोय. चांगल्या पद्धतीने विरकावून काढलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावांसाठी गजेश आक्रमक रूप आपला दाखवताना आणि मोठी धावसंख्या इथे उभारण्यात यश इथं मिळू शकतं. अशाच प्रकारची जर फलंदाजी झाली तर. लागोपाठ 4था चेंडू झालाय हा आणि 7 धावा खर्च केल्यात मिहीर यांनी. धावसंख्या झाली संघाची 25 धावा. बिनगडी बाद 25 धावा. नाबाद ओपनिंग पार्टनरशिप आतापर्यंत साई स्ट्रायकर्स या संघाची. दोन्ही फलंदाज एक जीवदान घेऊन फलंदाजी करतायत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतायत दोन्ही फलंदाज. मिहीर यांचा पुढील चेंडू. सुरेखाचा चेंडू अपील झालेला आहे. मला वाटतं अंपायर बॅटकट आहे का? बॅटकट लागून जातोय स्लिप रिजन मध्ये. 1 धाव मिळेल तिकडे. धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 26 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या 3ऱ्या षटकातील. मिहीर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत विशाल यांना. फुल टॉस गेंद, कहीं भी मार सकते थे. बल्ला घुमाया था लेकिन बैट और गेंद का कुछ भी कांटेक्ट नहीं, संपर्क नहीं. डॉट गेंद, आखिरी गेंद डॉट और इस डॉट के साथ ओवर की समाप्ति. 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 26 रनों पर. डीजे शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, 4थं षटक घेऊन येत आहेत KK11 चे. एक सुरेख असे
ऑलराऊंड खेळाडू आणि KK11चे आयकॉन खेळाडू ऋषिकेश मोकाशी. आणि स्ट्राईक एंडवरती आहेत साईड स्ट्रायकरचे आयकॉन गजेश. म्हणजेच आपण दोन आयकॉन खेळाडूमध्ये लढत पाहणार आहोत. शेवटचा षटक राईट आर्म ऑन द विकेट ऋषिकेश मोकाशी. स्ट्राईक एंडवरती आहेत गजेश हिरेमठ. पहिला चेंडू ऋषिकेश यांचा. फुल टॉस चेंडू. चेंडू जातोय काव कॉर्नर रिजन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या या 2 धावांनी वाढते 28 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. ऋषिकेश मोकाशी यांचा पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. दुसरा चेंडू घेऊन जात आहेत या ओव्हरमध्ये गजेश हिरेमठ स्ट्राईक एंडवर. हो 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 शॉट येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. झेल पकडण्यासाठी फिल्डर तिकडे गेले होते परंतु झाडाला लागून तो चेंडू थोडा डिफ्लेक्ट होतोय आणि त्याचा फायदा उचलत 2 धावा पूर्ण केल्यात. आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण झाडाला डिफ्लेक्ट होऊन कुठेही जाणार होता तो चेंडू. आणि सुरेख असे क्षेत्ररक्षण करून 2 धावांवरती रोखले फलंदाजाला. 2 धावांनी धावसंख्या जाते 30 धावांवरती. लगोपाठ 2 चेंडूंवरती 4 धावा खर्च केल्या तर ऋषिकेश मोकाशी यांनी. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु झाड मध्ये येतंय. आणि गजेशच्या बरोबर आहे भरपूर वेळा झाल्या आपण पाहिलंय. गजेशच्या खूपच सुरेख असा फटका मारतो परंतु लेग साईडला जो पिंपळाचं झाड आहे झाडाला लागून आपण बऱ्याचदा पाहिले की गजेशचा फटका लागून तो आत येतोय चेंडू. आणि गजेश नाखुश होऊन स्माइल करून पुन्हा आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये येतोय. धावसंख्या जाते 31 धावांवरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या मॅच मधील हा शेवटच्या इनिंग्स मध्ये. ऋषिकेश मोकाशी कव्हर ड्राईव्ह सुरेख फटका देखणा फटका. 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये वाढतायत. धावसंख्या झाली आहे 33. बिनगडी वाद 33 धावा. मित्रांनो पहा 2 कॅच ड्रॉप झाले. स्कोर कुठं आलाय. मॅच होती कुठे जर कॅच दोन्ही पूर्ण झाल्या असत्या तर. आणि आता मॅच आले बिनगडी वाद 33 धावा. मोठी धावसंख्येकडे अग्रेसर होत साईड स्ट्रायकर्सचा संघ. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ऋषिकेश मोकाशी आता थोडस लाईन चेंज करताना ओव्हर द विकेट येतील 5वा चेंडू घेऊन. क्रॉस बॅटेड शॉट. चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच चांगली. आपण ऑलराऊंड चांगलं आपण क्रिकेट पाहिलंय. चांगला चेंडू चांगली फिल्डिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव मिळते फलंदाजाला आणि साईड स्ट्रायकर्सला. धावसंख्या जाते 34 धावांवरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. किती धावा मिळतील 2 की षटकार. ऋषिकेश नंतर चांगला चेंडू येतोय डॉट बॉल की विकेट. पाहूया काय होतंय शेवटच्या चेंडूवरती. चांगला चेंडू यॉर्कर चेंडू. फलंदाज ने मिस केला कीपर ने मिस केला. 2200 रुपयात धाव मिळते. एक धाव तिथे मिळते आणि रनआउट देखील झाले तिकडे. विशाल चांगली इनिंग्स इथे खेळले दोन्ही फलंदाजाने. जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला आणि धावसंख्या नेली ती 35 धावांवरती आणि 36 धावांचं आव्हान ठेवले ते KK11 संघापुढे. गजेश हे 14 धावांची खेळी करत नाबाद राहिले आणि विशाल हे रनआउट झाले. तर खूपच चांगली खेळी गेली. एका चौकाराच्या मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता विशाल यांनी. 21 धावांची खेळी करत शेवटच्या चेंडूवरती रनआउट होऊन पावले परततायत. आणि जीवदान जे मिळाले होते त्याचा दोन्ही हाताने तो फायदा उचलत ही मोठी धावसंख्या उभारले. आणि आता KK11 संघाला 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. डीजे
विटावा कोली समाज के अध्यक्ष भगवान दादा पाटिल का हार्दिक हार्दिक स्वागत है। साथ ही साथ अपने जमाने के एक तेज तरार गेंदबाज नरेंद्र गौते जी का भी हार्दिक हार्दिक स्वागत है। मुकाबला को एक ऊंची उड़ान भरने में मदद करने के लिए एक तेज तरार गेंदबाज और साथ ही साथ हिंडाल्को कंपनी का भी बहुत बेहतरीन तरीके से नेतृत्व उन्होंने किया था अपने दौर में। नरेंद्र गौते सर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है इस मंच पे। साथ ही साथ महेश मोकाशी जी भी हमारे साथ है, जिन्होंने वेट लिफ्टिंग में बहुत बड़ा नाम स्थापित किया है, अपने नाम का लोहा मनवाया है और साथ ही साथ विटावा गांव का नाम बहुत ही रोशन किया है। थैंक यू सो मच महेश मोकाशी जी, आप स्टेज पर आए हैं, चकाचौंध कर दिया है अपने स्टेज को। और सभी दर्शक जो स्वर्गीय शाहिर दाऊदर बिटाऊकर क्रीडा नगर में यहाँ पे जमे हैं, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। शाम के सत्र में बहुत ही बेहतरीन मैच चलता हुआ, करो या मरो की परिस्थिति है फिलहाल दोनों ही टीमों के लिए। टारगेट है फिलहाल 36 रन। क्या बेहतरीन बल्लेबाजी की गजेश हिरेमठ बोले या फिर विशाल घारगे, दोनों ही सलामी के बल्लेबाज साई स्ट्राइकर्स में से बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 35 रन जोड़े अपने निर्धारित 4 ओवर के खेल में। लक्ष्य है 36 रनों का और कंपलसरी चेज ये फॉर्मेट है लीग स्टेजेस तक। लीग स्टेजेस के बाद जो क्वालिफायर्स है, जो एलिमिनेटर है, उसमें अगर टाई होता है तो सुपर ओवर कराया जाएगा, ये ध्यान रखें। जो लीग मैचेस थे उसमें कंपलसरी चीज है। ये लास्ट लीग मैच है वीकेएसएल विराव कोहली सुप्रीम लीग सीजन 4 का। ये चले गेंदबाज सचिन, राइट आर्म राउंड द विकेट, पहली मर्तबा उनका सामना करेंगे एक बेहतरीन ऑलराउंडर ऐसे खिलाड़ी ऋषिकेश मोकाशी ऑन स्ट्राइक। लेग स्टंप से काफी बाहर ये गेंद, वाइड बॉल का इशारा, थोड़ी सी दिशाएं शुरुआत यहां पे, लेकिन सचिन जैसे कि कहते हैं ऊंची कम लेकिन कीर्ति महान, वैसे ही करते वैसे ही ये गेंदबाज है, बल्लेबाज है, ऑलराउंडर की भूमिका। अगली गेंद बाहरी किनारा, थोड़ा सा स्लिप से दूर और बैकवर्ड पॉइंट के बीच में गेंद निकल गई 1 रन के लिए। डिक्लेरेशन जोन में गेंद जाती हुई दोबारा स्ट्राइक एंड पे आएंगे ऋषिकेश, नॉन स्ट्राइक एंड पे करण मडवी। बहुत ही बढ़िया ऑलराउंड खिलाड़ी, दोनों ही बल्लेबाज, सलामी के बल्लेबाज के 11, एक बढ़िया बल्लेबाजी क्रमांक इनके पास है। 36 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए जरूर रोकना चाहेंगे साई स्ट्राइकर्स इनके कदम जल्द से जल्द। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, कदमों का इस्तेमाल करना चाहते थे और विकेट का पता था। लकी ब्रेक थ्रू इसको कहा जा सकता है। स्टंप्ड आउट के स्वरूप में सस्ते में रवाना किया फिलहाल इस क्रूशियल एनकाउंटर में ऋषिकेश मोकाशी को। डीजे ऋषिकेश वापस आते हुए मैदान के बाहर, दूसरे ऑलराउंडर ऐसे खिलाड़ी प्रतीक थोसर जाते हुए मैदान के अंदर। कहते हैं ना कि लक फेवर्स द ग्रेव, जो कोशिश करता है उसको सहायता भगवान भी करता है। तो बहुत बढ़िया तरह से रोका गजेश ने, पहले अटेम्प्ट में बॉल कैच नहीं कर पाए लेकिन हाथ से छूटकर सीधा विकेटों में जाके लगी, बेल्स निकल गए और स्टंप के स्वरूप में विकेट मिला पहला। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी गजेश और दशाल ने, और अभी उसी काम को अंजाम देते हुए सचिन। प्रतीक थोसर ऑन स्ट्राइक और बाल बाल बच गया। अभी 1 रन चुराने की कोशिश, थ्रो आता हुआ स्ट्राइकर एंड पे 22 के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ। आउटस्टैंडिंग बॉल इट वाज फ्रॉम सचिन। इट्स ऑफ द बैट, ओके, इट्स ऑफ द बैट। अंपायर इशारा करते हुए इट्स ऑफ द बैट,
बहुत ही बढ़िया गेंद जड़ में डाली गई थी, जस्ट मिस्ड बाय विस्कर, लेग स्टंप आई बिलीव। ब्रिलियंट बॉलिंग दिस। पहली गेंद वाइड के बाद एक बेहतरीन वापसी की है गेंदबाज सचिन ने, रोके रखा है पावर प्ले के ओवर में। जैसे कि आपने देखा था पहली गेंद पे विशाल घारगे ने धावा बोल दिया था, पहली गेंद पे चौका लगाया था, बेहतरीन शुरुआत की थी। यहां पे सचिन ने बेहतरीन शुरुआत की है गेंदबाजी करते वक्त, रोके रखा है बल्लेबाज को। 3 गेंद 3 रन। जो भी घर बैठे बैठे मजा ले रहे हैं लाइव एक्शन का, आप देख सकते हैं बेहतरीन गेंद थी, जड़ में डाली गई थी, 1 रन मात्र हुआ प्राप्त। 3 डिलीवरीज टू गो। ऑन स्ट्राइक फॉर द फर्स्ट टाइम इन दिस मैच करण मडवी। इनके ऊपर पूरा पूरा दारोमदार होगा एक बेहतरीन शुरुआत दे के 11 को, खास करके इस प्रतियोगिता में, इस पूरे श्रृंखला में बेहतरीन फॉर्म में नजर आए हैं। अगली गेंद सचिन की, जड़ में डाली गई थी गेंद, डग आउट किया, गेंद जा रही है स्क्वायर लेग के क्षेत्र में, बेहतरीन गेंदबाजी चल रही है सचिन द्वारा, कोई मौका नहीं दे रहे हाथ खोलने का, फ्लैट गेंदबाजी और सीधा विकेटों पे सीधा यॉर्कर लेंथ, जैसे कि हमारे साथी समालोचक प्रशांत मालिक कहते हैं ब्रह्मास्त्र क्रिकेट का यॉर्कर लेंथ डिलीवरी। 2 डिलीवरीज टू गो इन द फर्स्ट ओवर। 32 रनों की अब और जरूरत है, 20 गेंदें बची। इस मर्तबा बढ़िया हिट, फ्लिक किया रिस्ट के माध्यम से स्क्वायर लेग के क्षेत्र में, 1 रन जोड़ा। एक आखिरी गेंद आनी शेष है। ग्रुप ए के दोनों ही क्वालिफायर्स, क्वालिफाइंग टीम क्लियर है। ग्रुप बी में यहां पे थोड़ा सा असमंजस है, कौन पहुंचेगा, कौन दोनों टीम क्वालिफाई होंगे। अगली गेंद ऑप्शन से बाहर, बहुत ही बढ़िया ढंग से दिशा दी, गेंद को गई बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में। 2 रनों के लिए पहले ओवर की हुई है समाप्ति, स्कोर जा पहुंचा है 7 रनों पे। डीजे साथ ही साथ स्वागत करना चाहेंगे दोबारा इस मंच पे कल से जिन्होंने हमारे सभी बिटावा गांव का दिल जीत लिया है, बदलापुर की बेहतरीन आवाज श्रवण हमारे बीच जुड़े हैं। श्रवण, क्या बेहतरीन मुकाबला चलता हुआ, 7 रन बन चुके हैं, 36 रनों के लक्ष्य का पीछा कर रहे हैं। अब 18 गेंदों में 29 रनों की जरूरत। थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं तमाम क्रीडा रसिकांचा, सर्व मान्यवरांचा, सर्व संघांचा आणि सर्व खेळाडूंचे पुनश्च एकदा मनाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी समालोचक श्रवण दिगंबर दुमाळे, खरवय, बदलापूर. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि करूयात मॅचला सुरुवात. 18 बॉल आणि धावा करायच्या 29. सध्याच्या कडेला स्ट्रायकिंग येईला बॅटर तिया. बढ़िया हिट, कैच हो सकता था, ओ बहुत ही बढ़िया रिफ्लेक्स है, वहां पे कैच पकड़ना इतना आसान नहीं है। बहुत ही बढ़िया अटेम्प्ट था, रिकोशिएट हुआ, जयेश वहां पे स्थित थे, बढ़िया हिट था और लेकिन कैच छूटा है। कितना खतरनाक होगा, प्रतीक ठोसर जैसे बल्लेबाज का कैच छूटा है, आसान नहीं है बट गुड अटेम्प्ट। बट 1 रन खाते में जुड़ा, स्कोर जा पहुंचा 8 रन। कौशिक के लिए खुशखबरी, हर एक विकेट के ऊपर 200 रुपए का इनाम फ्रेंच ग्रुप की तरफ से। उसी के बीच खेल निकाला, इसको मिड ऑन के क्षेत्र में 1 रन चुराने की कोशिश, उसमें सफलता। इस 1 रन से श्रवण स्कोर जा पहुंचा है 9 रनों पे। क्या बात आहे. करण मडवी आणि प्रतीक ठोसरला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट साई स्ट्रायकर्स हा संघ आपण पाहताय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना साई स्ट्रायकर्सची या टीमनं धावा बनवल्या तब्बल 35 आणि 36 धाव्यांचं माफक लक्ष्य खऱ्या अर्थानं KK11 या टीमच्या अगेन्स्ट उभे केलं आहे. अगदी शून्यापासून विश्व निर्माण करायचं आहे, शून्यापासून 36 पर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या 36 पर्यंत पोहोचता सध्याच्या कडेला संघ जाऊन पोहोचलाय 9 अंकावरती. पुन्हा एकदा प्रतीक यार, पुढचा बॉल हो, या वेळेला हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला फटका ट्रॅव्हल केला, ताकदीचा पूर्णपणे वापर मैदानाच्या आतमध्ये, बॉलला पाठवून दिला सरळ हायवे एंडला, टच करत असताना
2 धावा मिळतील याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला प्रतीक ठोसरच्या बॅटमधून. आणि आता 2 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये, दुहेरी अंकामध्ये 1 और 1 11. जी बिल्कुल श्रवण, आप देख सकते हैं एक्शन रिप्ले में शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी थी, उसके लिए तैयार थे, बैकफुट पे गए और बेहतरीन तरीके से डीप स्क्वायर के क्षेत्र में 2 रनों यहाँ पे मिले. 36 का टारगेट है, अब 25 रन दूर है, 15 गेंदों का खेल बचा है. आसान नहीं होगा. पिछले मुकाबले में मात्र 1 रन दिया था कौशिक ने. अगली गेंद स्लोअर वन, ये गेंद ऑफ द एयर, थोड़ी सी लेग कटर हुई, घूमी ये गेंद बाहर की तरफ निकल गई थी. बढ़िया फ्लिक किया, स्क्वायर लेग के क्षेत्र में 1 रन अर्जित किया. स्कोर जा पहुंचा है 12 रनों पे. 12 रन ऑन द बोर्ड, 2 डिलीवरीज टू गो इन द सेकेंड ओवर. 24 चाहिए श्रवण 14 गेंदों में. समीकरण सातत्यपूर्वक बदलतंय मैदानाच्या आतमध्ये. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, अगदी विचार करायला गेला तर 24 मध्ये तब्बल 36 बनवायच्या होत्या. तदनंतर पहिलं षटक आपल्याला अप्रतिम पाहायला मिळालं. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज सचिननं, त्यांना धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. एक विकेट देखील त्यांना संपादित केली. पर्टिक्युलर बॉलिंग बाय सचिन आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर कौशिक सावंत सध्याच्या कडेला गोलंदाजी ट्रॅकवरती आला, तो देखील चांगली कामगिरी करतोय. शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी, गेंद हवा में, ओह जस्ट निकल गई मिड विकेट के सर के ऊपर से. 1 रन मात्र हुआ यहां पे प्राप्त. बहुत ही महत्वपूर्ण विकेट हो सकता था ये. लक फेवर द ब्रेव्स. दोबारा वहां पे क्षेत्र रक्षक मौजूद थे, लेकिन जस्ट इंचेस ऊपर से निकल गए. अच्छा अटेम्प्ट था. 13 रन हो चुके. एक आखिरी गेंद आनी शेष, रोके रखा बीबी बल्लेबाजों को के 11 के. शेवटचा बॉल आहे, कौशिक सावंतला पण पाहताय, त्याच्या आगेच प्रतीक ठोसर. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल, गोलंदाज निघाला बाटत या. हो यावेळेला लावून साईडला आडवा पाठचा हा कडवा प्रहार. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चालला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. या बॉलवरती देखील धावा मिळतील तब्बल 2. आणि आता 2 धावेच्या साथीनं षटक क्रमांक कंप्लीट झाला, तब्बल दुसरं. 2 षटकांच्या अखेरीस 10 फलकावरती धावा लागल्या गेल्यात. एका गड्याच्या नुकसानात 15 अंकावरती. 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम के 11. 36चं लक्ष, 15 लागल्या गेल्यात. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी धावा करायच्यात त्या तब्बल 21. 21 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. धन्यवाद डीजे. खेल और संगीत के बीच में तालमेल जोड़ते हुए हमारे काफी यंग टैलेंटेड डायनामिक ऐसे डीजे. नाम क्या है? हिमांशु. लेकिन फिलहाल खेल की तरफ रुख बढ़ाते मैदान की तरफ. गेंदबाजी की कमान संभाले आए वन ऑफ द ओनर्स ऑफ सही स्ट्राइकर्स विलास पोकरकर. फुल टॉस गेंद के साथ शुरुआत की है. बेहतरीन तरीके से अपने स्टाइलिश अंदाज में खेल दिया है. बैकवर्ड पॉइंट और कवर्स के बीच में से 2 रनों के लिए स्कोर जा पहुंचा है 17 रनों पे. जीतने के लिए 19 रनों की और जरूरत है. 11 गेंदों का खेल बचा है श्रवण. अभी देखना पड़ेगा 17 का खतरा कौन से टीम को लगेगा, देखना जरूरी है. पुढचा बॉल विलासला पण पाहताय. करण मडवी स्ट्रायकिंग एंडला.
ओ बाची टॉपेज इथे घडलंय काय टिपला गेलाय थर्ड मॅन रिझन मध्ये जाईल आणि संपलाय मैदानाच्या आतमध्ये करण मडवीचा खेळ मोठा मासा गळाला वाघाची शिकार ज्या विकेट साठी जाळा रचल्या गेल्या होत्या त्या वाघाला आता जाळात अडकवलं गेलंय बिग विकेट बिग लॉस फलंदाज झाला बाद धन्यवाद डीजे बहुत ही बढ़िया कैच लपका सुतेश हिरेमठ इन्होंने बड़े भाई गजेश हिरेमठ के दोनों भी भाई बंधु एक ही टीम में खेलते हुए नेतृत्व करते हुए बहुत ही बेहतरीन दोनों ही ओनर्स एक्शन में थे पिछले वाली गेंद पे एक गेंदबाज के तौर पे और दूसरा स्लिप में मैंने फील्डिंग किया है इस पूरे वीकेएसएल में आसान नहीं है वहां पे जज करना बट एक बढ़िया लेदर खिलाड़ी है सुदेश हिरेमठ तो काफी बेहतरीन तरीके से उन्होंने जज किया उस कैच को और बहुत ही इंपॉर्टेंट विकेट इस वक्त करण मड़वी इनका निकाला है तो सक्सेस इज ऑन द रेडार फॉर विलास पोखरकर अभी भी 4 गेंदें आनी शेष है मैच अभी भी ऑन है नए बल्लेबाज अब आते हुए मैदान में चैतन्य भोईर ये भी बहुत बढ़िया दिग्गज लेदर खिलाड़ी है पनवेल प्रीमियर लीग में भी बढ़िया हिस्सा ले चुके और बढ़िया परफॉर्मेंस की है इस मर्तबा दिशा से भटके लेग स्टंप से काफी बाहर ये गेंद रन वहां पे था लेकिन कोशिश मुझे लगता है सोनू यानी कि चैतन्य नहीं चाहते थे रन लेना एक रन वाइड के स्वरूप में जरूर मिला है स्कोर जा पहुंचा है 18 रनों पे क्या बात आहे 18 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात वाईट बॉल ऐन मोक्याच्या निर्णय क्षणावरती ही एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली आणि चैतन्यला आपण पाहता लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग गेला लेफ्ट हँडेड म्हटलं तर विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू म्हणून त्याची खाती असते आणि आता खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील हा पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार आणि वजनदार वीकेएसएल चौका जी बिल्कुल श्रवण जैसे कि मैंने कहा था ये बहुत ही बढ़िया लेदर खिलाड़ी है तो इनका रेडार ये सिर्फ ऑन में नहीं खेलते ऑफ में भी ये दिखाते हो अपना रेंज चढ़ में डालना चाहते थे फॉरवर्ड बराबर बल्ले के बीचों बीच लिया और ऑफ में खेले लॉन्ग ऑफ पे मारना इतना आसान नहीं लेकिन इधर चौका यहां पे मिला डीजे तर आपण लगेच आमच्या कमेंट्री बॉक्सवर संपर्क साधा ओ या वेळेला दिशा पाहावी लागेल दिशा थोडीशी करा बंपार सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल नेक्स्टच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांनी सांगितलं आयसीसी नियम क्रमांक 22 चं इथे उल्लंघन करण्यात आलंय अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल रन हो चुके हैं 23 रन जीतने के लिए अब 13 रनों की जरूरत है नियंत्रण रखना पड़ेगा यहां पे विकलास को अपनी गेंदबाजी के ऊपर पूरा भागदौड़ अपने टीम का उनके कंधों के ऊपर अगली गेंद और बढ़िया स्लॉग हिट कर दिया मिड विकेट के क्षेत्र में 1 रन दौड़कर मुकम्मल किया 1 ही रन से संतुष्टि जतानी पड़ेगी स्कोर जा पहुंचा है 24 रन जीतने के लिए 8 गेंद और 12 रनों की जरूरत बहुत ही बढ़िया ब्लॉकबस्टर ये मुकाबला होने वाला है यहां पे डॉट गेंद की तलाश में होंगे अब विलास क्योंकि स्ट्राइक एंड पे आए प्रतीक जबकि प्रतीक चाहेंगे कि हर एक गेंद को डिक्लेरेशन जोन के बाहर मार सके 8 deliveries 12 runs to get what will happen the next delivery Vilas once again left arm over the wicket this is nicely bowled very good delivery pitched on off stump went away to the batsman and foxes the batsman straight to the wicket keeper
बहुत ही बढ़िया सुरेख गेंदबाजी यहां पे विलास द्वारा, इस बार नियंत्रण दिखाया, बढ़िया ढंग से एग्जीक्यूट किया। एक आखिरी डिलीवरी थोड़ा सा खर्चीला जरूर हुए, लेकिन आखिरी गेंद पर बढ़िया कमबैक। लास्ट डिलीवरी ऑफ द ओवर, फुल टॉस। ये गेंद इस मर्तबा नियंत्रण नहीं रख पाए, 2 रन आए खाते में। KK11 के 6 गेंदों में अब 10 रनों की जरूरत। मैच इज ऑन, द टूर्नामेंट, द सीरीज इज ऑन, स्टिल द कॉन्टेस्ट इज ऑन। डीजे आता समीकरण नंबर 12, शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या, ते तब्बल 10. 10 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 6 बॉल्स. छह गेंद 10 रनों की जरूरत है। राम आए हैं गेंदबाजी के लिए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाएंगे। बहुत ही बेहतरीन कामगिरी अब तक इस पूरे श्रृंखला में, और साई स्ट्राइकर्स के लिए अपने पिछले कुछ एनकाउंटर्स में किए हैं। यहां पे राम के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। स्ट्राइक एंड पे है चैतन्य भोईर, नॉन स्ट्राइक एंड पे प्रतीक। 6 गेंद 10 रन। पहिला बॉल, 6 बॉल 10ची आवश्यकता असताना काय फटका खेळलाय, डोळ्यांची पारणं फेडणारा फटका. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. बॉल चालला पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये, आकाशाला बुक्की मारत बॉल डिक्लेअर झोन मध्ये. या वेळेला धावा मिळतील. पहिल्या बॉलवरती 2, 6 मध्ये 10 करायच्या होत्या, पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. आता 5 बॉल शिल्लक आहेत, 8 करायचे आहेत. काय म्हणाल आनंद सर या मॅच विषयी आणि या समीकरणाविषयी? जी बिल्कुल श्रवण, जीत के बढ़ते हुए कदम यहाँ पे रोकने की जरूरत है। विकेट की तलाश में होंगे, डॉट बॉल की तलाश में होंगे। 5 गेंद 8 रनों की जरूरत है। एवरीथिंग विल गो बाय नेट रन रेट। कौन ये मुकाबला जीतता है? 5 गेंद और 8 रन, हर एक रन बहुत ही इंपॉर्टेंट है, हर एक गेंद इंपॉर्टेंट है यहाँ पे। इसके बाद अगली गेंद क्या होगा? अगली गेंद दोबारा लेके दौड़ेंगे राम।
पटकी हुई है गेंद, खेल दिया इसको मिड विकेट के ऊपर से 2 रनों के लिए। 4 गेंद 6 रनों की जरूरत है श्रवण, आउटस्टैंडिंग बल्लेबाजी। लेकिन ये कॉन्टेस्ट बहुत बढ़िया है, राम को वापसी करना पड़ेगा इस कॉन्टेस्ट में। क्या बात आहे, काय समीकरण सातत्यपूर्वक रंग बदलतंय. म्हटलं जातं ना, माणसापेक्षा रंग बदलणारा माणूस आणि या माणसापेक्षा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. आता सातत्यपूर्वक रंग बदलतोय आणि इच्छितेनं भरलेला खेळ. अगदी क्रिकेटचा खेळ असा आहे ना, शेवटपर्यंत कोणता संघ जिंकेल हे शेवटचा भाव सांगेल. शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, झुंज द्यावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कारण समीकरण सध्याच्या घडीला आपण पाहताय, बॉल शिल्लक 4 आणि धावा करायच्या त्या 6. 4 बॉल 6ची गरज. राम राणेवरती दाखवलेला विश्वास आता कितपत सत्यात उतरतोय पाहावं लागेल. पुढचा बॉल यामुळे देखील क्रॉस मध्ये स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, आडवा बाट्ट फटका खेळायचा प्रयत्न, फिल्डर पोहोचलेत आणि आता थ्रोपैकी करतील दुसरीचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, अपघात निश्चित. आणि आता विकेट सॅक्रिफाईस मैदानाच्या आतमध्ये करत असताना एक धाव कंप्लीट झाली, पण तदनंतर धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागले. समीकरण होतं 6 बॉल 10, तदनंतर समीकरण आला 5 बॉल 8, तदनंतर समीकरण आपल्याला पाहायला मिळाला 4 बॉल 6 आणि आता 1+ विकेट. आता समीकरण आलाय बॉल शिल्लक आहे 3 आणि विजयासाठी धावा करायच्या 5. 3 बॉल 5ची गरज मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं नवीन बॅटर सध्याच्या घडीला आपण पाहताय, इंटर झालाय, दाखल झालाय. आता संघाचा विश्वास या फलंदाजावरती यशला आपण पाहताय. तब्बल 5व्या क्रमांकावरती यश मैदानाच्या आतमध्ये उतरला. कॅप्टननं खऱ्या अर्थानं यशच्या खांद्यावरती जबाबदारी दाखवली आहे. आता ही जबाबदारी कितपत आणि कशी पार पाडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 3 बॉल आणि 5ची गरज. 3 बॉल 5 धावा, 5 धावा 3 बॉल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या 3 बॉल मध्ये 5 धावा बनवल्या जातील की या 3 बॉल मध्ये 5 धावा रोखल्या जातील, याचं उत्तर येणार आहे 3 बॉल देऊन जातील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. वाईडिश लॉंग ऑफ, तदनंतर स्वीप कव्हर रिझन मध्ये फिल्डर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर, कव्हर पॉइंट, तदनंतर सिली स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर, शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ आणि विकेट किपर देखील सज्ज झाला. आता खऱ्या अर्थानं स्टँडच्या मागून गजेश हिरेमठ या मागचे सूत्र चालवतो. 3 बॉल 5ची गरज आहे. राम राणे निघालाय स्ट्रायकिंग एला यश तयार. पुढचा बॉल, हा बॉल. अरे या वेळेला सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये लढता पडलो तरी चालेल, याचा मला काही खंत नाही, पण शांत बसायला मी काही विटाव्या गावाचा संत नाही. आणि त्यानं ठोकलाय हा दमदार फटका. या फटक्याचा चटका लागला विरोधी टीमला. सातत्यानं मॅच मध्ये ट्विस्ट वाढलाय, मॅच मध्ये रंगत वाढले. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. काटेकोरपणे बांधली गेलेली नियमावली आणि या नियमावली चालू असलेली दर्जेदार आणि धमाकेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 मध्ये 5 करायच्या होत्या. या बॉलवरती 2 धावा आल्यात. आता समीकरण शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी धावा करायच्या 3. कंपल्सरी 3 धावा बनवायच्यात. 3 बनवल्या जातील की 3 रोखल्या जातील पाहणे गरजेचं आहे. महत्वाचा बॉल. या बॉलवरती संपूर्ण मॅचची चित्र अवलंबून आहेत आणि आता हा निर्णायक चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यश पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती राम राणे पुन्हा एकदा निघाला यशच्या विरोधात. ओ इथे घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. कहाणी में ट्विस्ट. टाळांचा कडकड 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 कडकडाट. मैदानाच्या चौफेर बाजू. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 2 बॉल 2. दोन बदलांची आवश्यकता असताना सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम खेळच्या इलेव्हन संघाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन.
थँक यू सो मच. यस, या मॅचचा हिरो, मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल 14 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलं आणि 14 धाब्यांची मॅरेथॉन इनिंग त्यानं साकारली असा चैतन्य भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, कौतुकजी कोटकर साहेब, त्याचबरोबर ना त्यांच्या समवेत करण्याची कोहली साहेब या टीमचे संघ मालक, ज्यांच्या माध्यमातून 500 रुपीजचं कॅश प्राइज देखील आम्ही चैतन्य भोईरला देणार आहोत. आणि जय माता दी 11 यांच्या माध्यमातून देखील 500 रुपीजचं कॅश प्राइज, अर्थात तब्बल 1000 रुपीजचं कॅश प्राइज आम्ही चैतन्य भोईरला देऊन सन्मानित करतोय. चला चैतन्य भोईर, या आपण आपल्या